नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना एक दिलासादायक आणि मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. म्हणजे जे केंद्र शासनाकडून जे कांदा निर्यातीसाठी आपण एक 50% कपातीचा निर्णय आता माघारी घेण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या कांदा उत्पादनाच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे आणि यामध्ये आपल्याला कांद्याचे दर वाढताना दिसत आहेत. चला तर या थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात. चॅनलवरती नवीन असाल अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेऊयात. RODDEP म्हणजे रिसेप्शन ऑफ ड्युटी अँड टॅक्स ऑफ एक्सपोर्ट प्रोडक्ट या योजनेअंतर्गत नियमित 50% कमी करण्याचा निर्णय आता 23 फेब्रुवारी 2000 रोजी घेतलेला आहे. पण यामध्ये बघितलं असेल मात्र सरकारचे एक शुद्धीपत्रक आपल्याला काढून स्पष्ट केले आहे आणि यामध्ये बघितलं असेल ITCHS अध्ययन आपल्याला 1 ते 4 येणाऱ्या अंतर्गत उत्पादनामध्ये बघितलं असेल आपण कमी केलेल्या RODEP आपल्याला या लागू करणाऱ्यासाठी आपल्याला हा कायदा एक उपलब्ध करणार आहे. पण यामध्ये कांदा उत्पादनासाठी मोठा फायदा होणार आहे. निर्णयाची प्रक्रिया आपण बघितलं असेल, विकास असेल, नियम असेल आणि कायदा बघितला 1992 अंतर्गत आपल्याला घेण्यात आलेला आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला व्यवहार धोरणासाठी 2023 नुसार सुधारणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघितलं असेल आपण कांदा उत्पादनासाठी याचा अर्थ काय होणार आहे आणि यांना काय फायदा भेटणार आहे. जे कांदा उत्पादन आहे त्यांना आता पुन्हा एकदा कांदा लागवड करण्याची एक पूर्ण संधी आणि या संधीमध्ये त्यांना जास्त दर मिळण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये बघितलं असेल कांदा उत्पादन असतील त्या शेतकऱ्यांना आता एक आत्मविश्वास वाढणार आहे. म्हणजे त्यामध्ये बघितलं असेल आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता जो कांदा आहे कांद्याला मार्केट आपल्याला जास्त प्रमाणात आणि जास्त वेळ टिकणार आहे हे आपल्याला स्पष्ट होत आहे. या अंतर्गत आपण बघितलं असेल या शेतकऱ्यांसाठी आता महाराष्ट्रातील लासलगाव असेल, पिंपळगाव असेल, सोलापूर, नागपूर बाजार यामध्ये सातत्यात आपल्याला परिणाम होऊ शकतो. म्हणजे हळूहळू आपल्याला कांद्याचं मार्केट जास्त प्रमाणात वाढू शकतं. यामध्ये भाव पण आपल्याला टिकून राहणार आहे आणि व्यापाऱ्याकडून खरेदी वाढू शकते. यामध्ये हळूहळू आपल्याला दिसून येणार आहे. तर त्या तुमच्या भागात कांद्याला किती दर मिळतोय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर अशा भेटूयात नवीन अपडेट बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.